खुलताबादला तर आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये बाहेर देशातून जे पर्यटक फिरण्यासाठी येतात आपल्या इकडं अजिंठा लेणी म्हणा वेरूळ लेणी पाहण्यासाठी येत असतात. तर इथं आल्याच्या नंतर बाहेर देशातले जे एक नागरिक आपल्यासाठी आपल्या शहरामध्ये जे फिरण्यासाठी येतात तर त्यांनी आल्याच्या नंतर इथं बघावं काय, बघता बघता त्यांनी ही घाण सुद्धा बघायची का. तुम्ही एकदा बघू शकता ही रोडाच्या कडेला बघा कशी घाण पडलेली आहे. ही बघा ना, ही बघा ही घाण किती मोठी पडली बघा. आता काही हॉटेल्स वाले असतील, काही धाबेवाले असतील जे इथं आणून घाण टाकत असतील, पण इथली ग्रामपंचायत काय झोपली का. मनपा आयुक्त जी श्रीकांत, जिल्हा अधिकारी जी स्वामी सर, तुम्ही या गोष्टीचं उत्तर द्या. बाहेर देशातनं आपल्या इथं जे नागरिक आपली नगरी पाहण्यासाठी येतात, आपल्या इथले जे पर्यटन स्थळ जे पाहण्यासाठी येतात, तर त्यांनी आल्याच्या नंतर ही घाण बघायची का. बघू शकता बघा घाणीचं साम्राज्य किती मोठं पसरलंय बघा. किती मोठी घाण आहे तुम्ही फक्त बघू शकता. कोण आहे याला जबाबदार, कोण आहे. बाहेर देशातनं जे नागरिक येतात तर ते आल्याच्या नंतर त्या लोकांवरती आपल्या परिसराचा किंवा आपल्या वसाहतीचा कुठला परिणाम होत असेल तुम्ही हे घाण बघून हे सिद्ध करू शकता. तुम्ही विचार करा ना, एवढी मोठी घाण पडलेली आहे तरी पण आपल्या इथलं जे प्रशासन जे आहे ते झोपलेले. हे बघा ना किती मोठी घाण आहे बघा ही. आणखी काय तर म्हणे आपली ऐतिहासिक नगरी आहे. आपली जर कधी ऐतिहासिक नगरीमध्ये एवढी मोठी घाण पडलेली आहे, हे मनपा आयुक्त जिल्हा अधिकारी साहेब तुम्हाला या सगळ्या गोष्टी दिसत नाहीत का. तुम्ही घाण बघा ना किती मोठी घाणीचं साम्राज्य पसरलंय. आता इथं हे जे घाण टाकणारे लोक असतील तर त्यांच्यावरती कारवाई तुम्ही कधी करणार आहात. आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये बाहेर देशातनं येणारी लोकांची लोकसंख्या फार अति आहे, खूप जास्त आहे. तर तुम्ही बघू शकता हे बघा हे वेरूळ लेणी, श्री क्षेत्र गुणेश्वर, हे 12वे ज्योतिर्लिंग. आता त्यांच्या पाठीमागच ही घाण बघू शकता. इतकी मोठं घाणीचं साम्राज्य आहे. तर आपल्या शहराचं कसं अस्तित्व आहे, आपल्या शहराचा कुठला प्रभाव पडत असेल नागरिकांवरती. बाहेर देशातून जे नागरिक फिरण्यासाठी येतात त्या लोकांना काय वाटत असेल आपल्या शहरामध्ये नागरिक म्हणजे कायदा आहे का नाहीये. आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये मनपा आयुक्त असतील, जिल्हा अधिकारी साहेब असतील, तुम्ही फक्त झोपेचं सोंग घेता, तुम्ही फक्त अग्रीमेंट करायचे कामं करता, तुम्ही अशा गोष्टीकडे मुळात लक्ष देतच नाहीत.